टिफिनसाठी दररोज काय भाजी द्यावी असा जर प्रश्न तुम्हाला जर पडत असेल तर ही सुकी गवारीची भाजी तुमच्यासाठी मी आज घेऊन आली आहे. नमस्कार, मी मीनाक्षी मिनूज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण सुकी गवारीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. मसाल्याचा वापर न करता हिरव्या वाटणात ही मी गवारीची भाजी बनवते. त्यासाठी मी तर पाव किलो साधारण गवार व्यवस्थित अशी निसून घेतली. गावरान गवार आहे आणि ती व्यवस्थित अशी स्वच्छ धुवून घेते. तोपर्यंत 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या व्यवस्थित अशा मिक्सरला फिरवून घ्यायच्या. त्यातच अर्धी वाटी शेंगदाणे ओबड-धोबड वाटून घेतले. पल्स मोडवरती 2 वेळा मी फिरवून घेतले. तर आता मी तर कढई घेतली. त्यात मी 2 चमचे तेल टाकून घेतले. तेल व्यवस्थित गरम झालं की आपण त्यात मोहरी टाकून घेणार आहोत. मोहरी व्यवस्थित छान तडतडली तर भाजीला छान चव येते. तर तिथे मोहरी टाकली, त्यानंतर मी जिरे सुद्धा टाकले. दोन्ही सुद्धा व्यवस्थित असं परतून झालं की त्यात आपण जे वाटण बनवून घेतलंय ते टाकून घेऊ. अगदी झटपट अशी तयार होणारी, जास्तही वेळ लागत नाही. तर अशी ही भाजीची रेसिपी मी तुम्हाला दाखवते. ती व्यवस्थित असं परतवून घ्यायचंय. त्यात मी थोडीशी हळद टाकणार आहे. कुठलाही मसाला मी वापरलेला नाहीये. प्रत्येक वेळी मसाल्याची भाजी खाऊन कंटाळा येतो, त्यामुळे कधी कधी हिरव्या मसाल्याची भाजी सुद्धा खूप छान लागते, चवीला वेगळे पण येतं. तर त्यासाठी मी इथं बनवते. त्यात आता मी गवारीचे शेंगा टाकून घेते. व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्यात. तुम्ही बघू शकता इथं मी व्यवस्थित अशा गवारीच्या सगळ्या शेंगा टाकून घेतल्यात आणि व्यवस्थित असे मिक्स करून घेते. तुम्हाला जर विदाऊट पाण्याची जर शिजवायची असेल तर तुम्ही पाणी न टाकता सुद्धा वाफेवर शिजवू शकता. तर मी थोडासा रस्सा यावं आणि व्यवस्थित अशी शिजली जावी म्हणून थोडीशी पाणी टाकणार आहे. तर आता मी तर चवीपुरतं मीठ टाकून घेते. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आणि त्यावर झाकण ठेवून आपण ती वाफवून घेणार आहोत. थोडंसं पाणी सुद्धा टाकले. मी मिक्सरचंच भांडं थोडंसं धुवून टाकते. तुम्ही बघू शकता मी तर साधारण अर्धी वाटी पाणी टाकले आणि अजून थोडंसं लागेल असं मला वाटतंय, तर मी आणखी थोडंसं पाणी टाकून घेते. तर अगदी आणखी थोडंसं मी पाण्याचा वापर केलाय आणि व्यवस्थित झाकण ठेवून मी साधारण 10 मिनिटं मध्यम गॅसवरती ही भाजी शिजवून देते. तर बघू शकता 10 मिनिटांनी तुम्ही अगदी व्यवस्थित अशी भाजी शिजलेली आहे आणि तिचा रंग सुद्धा तुम्ही बघू शकता, अगदी अप्रतिम असा आलाय. भाजी सुद्धा शिजवून व्यवस्थित झालेली आहे. तर आता मी त्यात कोथिंबीर टाकून घेते. चपात्याचं पीठ मळेपर्यंत भाजी तुमची अगदी व्यवस्थित अशी शिजून जाते. तर भाजी शिजल्यानंतर तुम्ही चपात्या बनवून टिफिनमध्ये लवकर देऊ शकता. तर घाईच्या वेळी हे अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर नक्कीच करा. तसेच मिनूज किचनला सबस्क्राईब करा. तर आता आपण ही सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. तुम्हाला डायरेक्ट टिफिनमध्ये भरायची असेल तर तुम्ही टिफिनमध्येही भरू शकता. मी तर नाश्त्यासाठी देते, त्यामुळे मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेतली. धन्यवाद.